आता मी तुम्हाला दाखवते बघा, चांगल्यापैकी शिजले पण आहे बघा, मस्त की तुकडा होते. ची रेसिपी आहे चिकन बिर्याणी. त्यासाठी 1 किलो चिकन घेतलंय, अशा मोठ्या मोठ्याच पोळी ठेवले, सर्व पीस ठेवले सर्व. आणि त्यासाठी लागणारा साहित्य आता मी पेस्ट करून घेते आला लसूणची. साठी कोथिंबीर, पुदिना, आलं, 2 मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या, 2 लसूणच्या गड्डी घेतले. ते सर्व हे मिक्सरला फिरून पेस्ट करून घेते. आला लसूण पेस्ट तयार झाले. आणि आपल्याला अख्खा मसाला लागणार आहे. अख्खा मसाल्यामध्ये तेजपत्ता लागणार आहे फोडणीला आणि पाण्यामध्ये पण टाकणार आहे. तांदूळ शिजून घेणार ते. नंतर 4 मिरी, 4 लवंग, वेलची, हिरवी वेलची, गरम मसाला वेलची 1 घेतले आणि दगडफूल आणि दालचिनीचा 1 तुकडा. हे असं अख्खा मसाला झालाय. त्यानंतर लिंबूचा रस लागणार आहे, अर्धा लिंबू घेतले. त्यानंतर आपल्याला लागणार आहे टोमॅटो, 2 टोमॅटो घेतले, 2 कांदे घेतले, याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे. आणि हा कांदा 2 कांदे घेतले, ते फ्राय करून घेणार आहे. आपल्याला लागणार आहे अख्खा मसाला पावडर घेणे, ते मिक्सर मध्ये फिरवून घेतले, त्याची पूड करून घेतलेले 1 चमच घेतलाय. आणि आपला बिर्याणी मसाला 2 चमचे घेतलेत. आपला मालवणी मसाला, लाल तिखट 2 चमचे घेतले, हळद घेतले, मीठ घेतले 1 चमचा आणि आपला हा चिकन मसाला 1 चमचा घेतलाय. आता मी कांदा फ्राय करताना दाखवते तुम्हाला आणि नंतर बनवताना दाखवणार बिर्याणी बनवताना. आता मी चिकनला सर्व लावून ठेवते अर्धा तासासाठी. आला लसूण पेस्ट, आपले सर्व मसाले आणि दही 1/2 किलो आहे, हे सर्व लावून घेते. आणि ह्याला अर्धा तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून घेणार लावून. तोपर्यंत आपला भात शिजवून घेणार आहे बिर्याणीसाठी लागणारा. आता फ्रीज मध्ये ठेवून देते. तर आपला कांदा पण फ्राय होतोय. आणि इकडे तांदूळ घेतलेत मी, बासमती तांदूळ, ते 2 वाटी घेतलेत, म्हणजे अर्धा किलो आहे. 1 किलो चिकन आहे, मग अर्धा किलो तांदूळ घेतले. ह्या वाट्याने 2 वाटी घेतले. आता हे पाणी टाकून जरा भिजत ठेवणार आहे अर्धा 1 तास. मग ते भिजले की लगेच शिजायला बरे पडतील, पटकन शिजणार. आणि नंतर धुवून घेणार, नंतर पाण्यामध्ये टाकणार आहे शिजायला, मध्ये गाळून घेणार आहे. ते मी तुम्हाला दाखवते. तर पाणी चांगलं उकळले, त्याच्यामध्ये तेल टाकते 2 चमचे, म्हणजे भात सुट्टा होईल, लागणार नाही. आणि आपलं तेजपत्ता 2 पानं, वेलची, लवंग आणि मिरी, दालचिनीचा तुकडा. हे आता चांगलं उकळा घेणार. उकळल्यावरती नंतर तांदूळ टाकणार. आणि आपल्याला भाताला लागायला पाहिजे ना मीठ, म्हणून 1 चमच मीठ टाक. तर बघा पाणी चांगलं उकळलंय, त्या तांदूळ जाणार याच्यामध्ये. तर हे थोडं हलवून घ्यायचं, म्हणजे खाली चिकटेल वगैरे म्हणून. तर आपण तेल तर टाकलेलं आहे, तर पण चिकटू शकतं तांदूळात. तर हे शिजून घेते. आणि आता आपलं कांदा टोमॅटोची पेस्ट पण तयार आहे, ती पण बनवून घेतलेली आहे. आता मी 2 पळी तेल टाकते, त्याच्यामध्ये मसाला टाकते, आला लसूण पेस्ट, तर हे सर्व मी भात गाळून घेतलंय. मला एवढं तर अर्धा कच्चच पाहिजे, जास्त शिजल्याप्रमाणे. आपलं टोमॅटो चांगलं शिजलंय, कांदा टोमॅटोची पेस्ट. आता याच्यामध्ये मी जे आपण चिकन करून ठेवलंय ते सर्व टाकते. गॅस फास्टच ठेवलंय. त्याला चांगलं 10-20 मिनिटं चांगलं शिजवून घेते, नंतर तुम्हाला मी दाखवते. तर ते पाणी
पाण्यामुळे कसं वाफेमुळे चांगलं लवकर शिजून जाईल. आता मी तुम्हाला दाखवते बघा, चांगल्यापैकी शिजले पण आहे बघा, मस्तपैकी तुकडा होते. त्याच्यामध्ये मी गॅस कमी करून सर्व भात थर लावते. एकच ते लावणार आहे, डबल नाही, याच्यावरतीच सर्व भात टाकून घेणार आहे. तर जेवढा राईस आहे तेवढा त्यावरती थोडासा कांदा टाकते आणि पुदिना. दोन वाट्या घेतले तरी पण जास्त झाला वाटते, भात जास्त दिसते बघा. फुललाय भात सर्व. तर मी याच्यावरती कांदा फ्राय केलेला, पुदिना, 1 चमच घी आणि आपला बिर्याणी मसाला आहे ना थोडासा वरून टाकला. अशी आपली बिर्याणी आपली रेडी आहे. ती पण अशा प्रकारे बनवा. तर मी याला झाकण मारून 10 मिनिटं अशी वाफ देते. नंतर आपली चिकन बिर्याणी रेडी आहे. आता तुम्हाला मी बिर्याणी काढून दाखवते. किती मस्त झाले, छान एकदम. अशी आपली झटपट बिर्याणी रेडी आहे. आणि आपण कलर साठी मी मीठ वापरलेलं आहे. वाटली तुम्हाला आजची रेसिपी चिकन बिर्याणी, मी पण अशाच प्रकारे करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. या पुढच्या भागात.